इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर ही एक संस्था आहे. 35 वर्ष झालं आम्ही समाजसेवा करतो आणि बरेच मोठ्या मोठ्या योजना घेऊन आम्ही बरंच सेवा केलेलं आहे समाजात. आज आम्हाला खूप आनंद वाटते. हे सहारा वृद्धाश्रमला प्रत्यक्ष येऊन सोलापूरहून 1 तास आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलेलं आहे. तर खूप योग्य ठिकाणी आल्यासारखं वाटते, कारण खरंच गरज आहे. खूप वृद्ध आहे तिथं आणि आम्ही चांगलं काम करण्यासाठी चाललेलं आहे. ह्या वर्षी आम्ही आत्ता 2 वॉकर दिलेले आहेत. पेशंट्स आहेत 2 आणि त्यांनी स्वतः एक PVC पाईप घेऊन चालत होते ते. तर त्यांना किती अडचण येत होतं. वॉकर दिल्यावर खूप उपयोग झालेला आहे त्यांना. आणि अध्यक्ष हेमा पटेल मॅडम पण आहेत. ते पण स्वतः समाजसेवा करतात खूप गोष्टी ठिकाणी. आणि मी आहे सचिव इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर भारती शहा. आणि आम्ही हे एकदा येऊन गेल्यावर आम्हाला असं वाटते प्रत्येकजण येऊन वृद्धांना, सिनियर सिटिझन्सला काय करावं, कसं समाजसेवा करायला पाहिजे, आपलं थोडं सेविंग्स जे असतात ते सिनियर सिटिझन्सला द्या म्हणून आमचं खूप विनंती आहे. मॅडम, अशा ठिकाणी किती ठिकाणी भेट देता तुम्ही? आमच्याकडे बरेच ॲव्हेन्यूज असतात समाजसेवा करण्यासाठी. उद्या आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आहे मुलांसाठी. जिल्हा परिषद शाळेत खूप मोठे योजना केलेल्या आहे. मॅडम, तुमचा काय प्लॅन असतो का तिकडे जायच्या अगोदर? हो, आम्ही आधी काढतो, आधार कार्ड घेऊन माहिती काढतो किंवा त्या लोकेशनला जाऊन बघून येतो. म्हणजे खरं योग्य आहे सगळी चौकशी करता अगोदर. म्हणजे काही चुकीचं करताय का नाही, बरोबर आहे का? चुकीचं पेक्षा योग्य ठिकाणी जाणं खूप आहे, कारण आपण दिलेली मदत योग्य ठिकाणी जायला पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होते, आपले मेंबर्स जे सदस्य आहेत इनरव्हील क्लबचे, ते बरेच जण आपल्याकडे हे करत असतात, समाजसेवा करत असतात, डोनेशन देतात. बरोबर. आज सुशीला चंडकनी स्वतः दिलेलं आहे, जानवी मकीजानी दिलेलं आहे, हेमा पटेल दिली, भारती शाह दिली, मृणाल शाह म्हणून दिलेलं आहे, हे फाल्गुनी पटेल दिलेलं आहे. आम्ही एक 5-6 जणी आज पटकन, म्हणजे काल समजलं आम्हाला, आम्ही 1 तासात हे सगळं निर्णय घेऊन आम्ही सगळेजण औषधं किंवा साबुदाणे, ताराचंडक भाभी त्यांना स्वतःला बरं नाही आहे, तर त्यांनी एवढ्या गोष्टी आणून साखर दिले, साबुदाणे खिचडी साबुदाणे दिलेलं आहे. आणि सगळेजण आपल्याकडे थोडं लवकर नेक्स्ट इयर आम्ही काय करू, थोडं आधी मिळालं तर चांगलं फ्रीज पण बघू, चांगल्या ठिकाणी द्यायला आपल्याला, कारण हे सगळे वृद्धांना बघून आम्हाला खरंच वाटते आपण हे सेंटर चांगलं डेव्हलप करू शकतो. बरोबर. कारण अजून काय म्हणता येईल का मॅडम तुम्हाला? मी हेमा पटेल, इनरव्हील क्लब ऑफ सोलापूरची प्रेसिडेंट. आज आम्हाला म्हणजे इथं येऊन वृद्धाचं म्हणजे सगळ्याला बघून आमच्या आईवडिलाची आठवण आले. बरोबर. म्हणजे आईवडील तर आता नाही आहे, पण त्यांच्यासाठी आम्ही काय तर करू शकतो, म्हणजे इथं जे वृद्ध आहेत त्यांना बघून. आणि आता म्हणजे खरंच इथं म्हणजे आम्ही वॉकर दिलं, लगेच त्यांना उपयोगी पण आले. बरोबर. आणि त्याच्याबरोबर मी मेडिसिन आणले आणि BP मापायचं ते मशीन आहे. आज सकाळी आमची मैत्रीण भारती शाह त्यांनी सकाळी म्हणजे कळाले त्यांनी घेऊन आले आणि आम्ही इथं आलो. आणि इथं 25पर्यंत वृद्ध आहे, म्हणजे खरंच त्यांना गरज आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही धान्य वगैरे, दुसरे मैत्रीण पण आमच्या बरोबर आहे, त्यांनी पण म्हणजे त्यांच्यासाठी गहू, तांदूळ, साखर, गाद्या, फ्रीज वगैरे आणलेलं आहे. म्हणजे खरंच म्हणजे थोडक्यात तुम्ही दिलेल्या वस्तू लगी वापरात त्यांना मिळाल्या. जो होणारा त्रास आहे त्यांचा कमी झाला. त्यांना जे म्हणजे त्रास असेल ते कमी झालं असं वाटायला, आणि ते चांगल्या पद्धतीने यूज करेल. इथं राहुल भट्ट म्हणून आहे, त्यांनी सगळे इथं इन्चार्ज करते त्यांनी, आणि सगळं आम्हाला पण त्यांनी चांगलं मार्गदर्शन केले की आम्हाला हा वस्तूची गरज आहे. म्हणजे आम्हाला पण म्हणजे आणायला बरं वाटलं की त्यांना जे उपयोगी वस्तू आम्ही देईल ते बरोबर वाटते, म्हणजे की हे नाही जाणार, वाया नाही जाणार. आमच्याकडे कसं इनरव्हील क्लबमध्ये सिनियर सिटिझन्सला एक प्रोजेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आम्हाला खरंच वाटते हे योग्य ठिकाणी येऊन आम्ही हे योजना म्हणजे एक प्रोजेक्ट करून आम्ही जायचं. म्हणजे थोडक्यात आजच्या दिवसाचं सार्थक झालं चांगल्या ठिकाणी येऊन. नमस्ते. सोलापूर शहर माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत सहारा वृद्धाश्रममध्ये. माझ्याबरोबर आलेले आहेत सेक्रेटरी माझे वीणाजी राठी, कमलजी दरगड, अलका बलदेवा, प्रेमा दरक ह्या इथे आलेल्या आहेत. आम्हाला राहुल भाई यांचा फोन आला होता की इथे राशनची थोडी कमी झालेली आहे, तर ती तुम्ही पूर्तता करता का. आणि आमच्या सर्व महिलांनी म्हणजे 200 मेंबर्स आहेत आमच्याकडं,
त्यांनी सर्वांनी इतका उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला आणि बरं. आज आम्ही इथे आलो. ॲक्च्युली त्या सगळ्या महिलांसाठी सुद्धा म्हणजे मनापासनं आम्ही आभार. त्यांचे आभारी आहोत. बाकी सामान तर असं बरंच आहे, पण मी एवढी मोठी लिस्ट सांगू शकत नाही. पण बरं. मला आज इथे आनंद जास्त होतोय की मी फ्रीज, आम्ही महिला मंडळाने फ्रीज दिलेला आहे, इडली कुकर दिलेला आहे, गहू तांदूळ जवळजवळ एक एक पोते सगळं पूर्ण जे राशन असतं ते पूर्ण दिलेलं आहे आम्ही. मॅडम अशा ठिकाणी तुम्ही इतर ठिकाणी पण भेट देता का? हो, आम्ही इतर ठिकाणी पण जातो. आम्ही आधार बरं. केंद्रामध्ये पण बरीच वेळात जाऊन भेट दिलेली आहे. बरं. आम्ही मागच्या 3 वर्षात तर कोंडी ग्रामामध्ये 12 मुलं होती छोटी, बरं. तर त्यांना आम्ही 3 वर्षासाठी दत्तक घेतलेलं होतं. त्यांचं राशन आणि त्यांच्या शाळेची व्यवस्था, वा. म्हणजे शाळेमध्ये जे साहित्य बरं, लागतं बरं. ते सगळं आम्ही त्यांना पुरवलेलं आहे बरं. 3 वर्षापर्यंत. आता आजूबाजूच्या बार्शी तालुक्यामध्ये तर कुठं ठिकाणी गेलता का तुम्ही? स्नेहालयमध्ये गेलेलो आहोत. अजून? कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भेट दिलेली आहे. अरे वा, बर. हां. हे सहारा तिसरा असेल ना? सहारामध्ये यापूर्वी पण येऊन गेलेलो आहे. बर बर बर. हां, ही भेट आमची दुसऱ्यांदा आहे मॅडम, सहारामध्ये. ट्रस्ट आणि एकदा तुमचं- आम्ही त्यांना घरीच बोलवलं हां, हां. होतं, तेव्हा आम्ही कॉट, गाद्या, कपाट हे सामान सगळं दिलं. ट्रस्ट किती वर्षापासून आहे मॅडम तुमचं? आमचा हा ट्रस्ट गेली 20 वर्षापासून आहे. ट्रस्ट नाही म्हणत मी, हां. सोलापूर माहेश्वरी शहर संघटना आहे. संघटना आहे का? हां, बरोबर. ही संघटना किती वर्षापासून आहे मॅडम काम 20 करते? वर्षापासून बरं काम बरं बरं. करतोय. हां. मग आमच्या उद्योग याच्यामध्ये महिला मेळावा- किती आहेत मॅडम? आमचे महिला 200 महिला आहेत आमच्या. बरोबर, म्हणजे 200 महिलांच्या थ्रू सगळं चालतो ना तुमचा ग्रुप? हा, आम्ही एक मेसेज टाकला तर महिला भरपूर प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला प्रतिसाद छान देतात अरे वा, सगळ्या. बर बर बर. हा, आता नूतन बॉडी येणार आहे त्याच्यावरती. बॉडी सर्वप्रथम मग सर्व महिलांचा आभार मानावं लागेल, बरोबर ना? सर्व महिलांचं खरंच आभार. माझ्या ज्या टीममध्ये आहेत महिला, त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर दिलेलाच आहे, बरोबर. पण अगदी मनाने, तनाने आणि धनाने पूर्णपणे मला मदत केलेली आहे. म्हणून आज एवढा मोठा इथं प्रोजेक्ट होतोय. आणि राहुल भट साहेबांचा पण मी आभार मानते की त्यांनी आम्हाला आठवण केली आणि हे सगळं करायला लागले. आणि इथं सगळे जे काही वृद्ध बसलेले आहेत त्यांना पण मी नमस्कार करते. अशा सर्व आश्रम ठिकाणी तुमची भेट यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि DR न्यूज तर्फे तुम्हाला शुभेच्छा मॅडम, बरं का? धन्यवाद.